नमस्कार मंडळी, लाईफस्टाईल विथ गार्गी या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आम्ही आलो आहोत नालासोपारा येथील मच्छी मार्केटमध्ये. स्टेशनपासून एकदम जवळच हा मार्केट लागतो. तर बघूयात आपण मार्केटमध्ये कोणत्या कोणत्या फिश मिळत आहेत ते. नालासोपारा वेस्ट आहेत ना, इकडे सगळे हे चिकन मटनचे शॉप आहेत. सुरुवातीला लोहा कुठला भाई भाजी क्या बोल रहे थे? ये मुंह पे पेन बोला ए बोलता है मुंह पे पेन. हा रव फिश आहे, त्याला कटला पण बोलतात. हे 250 रुपये किलो आहे. हे बघा, जिवंत फिश आहेत एकदम. बाई आतमध्ये तेच आहे की काय? काय हे कोणचं आहे फिश? हा कटला. बापरे काय मोठा आहे बघ. हे बघा, हे इकडे सगळे रो फिश आहेत आणि हे रो फिशचं अंड आहे. इकडे जास्तीत जास्त हे रो फिशच आहेत. आणि त्याचं अंड वगैरे घ्यायचं असेल तर तुम्हाला ते वजनावर मिळेल. 50 रुपये, 100 रुपये, जसं पाहिजे तसं. हे इथे ह्या साईडला आलात तर तुम्हाला इथे सगळे रो फिशच मिळतील. आणि खेकडे बघूया. इकडे आहेत ते बाहेर खेकडे घेऊन बसलेत. हे कोणती मच्छी आहे? हा, आणि हे शिंगाडा 100 रुपये वाटा. इकडे खेकडे घ्यायला सगळेजण उभे आहेत. आणि एक एक लावतात छोटे छोटे हे मोठे खेकडे ते 600ला आहेत आणि छोटे ते 200ला दिलेत. 600ला 400. किती? हे 700 बोलत आहे. हा इथे अनंत मार्केट, निळेगाव, नालासोपारा बेस्ट. वाव, हे मोठे मोठे. इकडे कोणबे. मावशी कसं आहे वाटा? 400 रुपये किलो. हे 400 रुपये किलो आहे. हलवा. बांगडे कसे आहेत? 100 रुपये. सुरमई कशी आहे? आणि हलवा पण तो पण स्वस्त नाही. काय कशा 260 रुपये चालू घे. कशाच्या अगदी बोनी रजे का बोनी करची म्हणून काजू का. आणि हा कटला आहे आपला. हा, शूटिंग कुठे न्यायची आहे? यूट्यूबला टाकायचे. 400 नाईक. आणि पापलेट 400. हे आपले मोठे, हे पण मिडियम पापलेट 600ला जोडी. हलवा एक 400. 600ला एक हलवा आहे. आधी एक लावून विचारून येतो. काय बोलतात? 50ला एक.
50ला एक आहे. बांगडे कसे आहेत? ताजे आहेत का पण घ्यायला? बरं. कुठला? राणी मासा आहे. एक कारली किती? हा कोणता मासा आहे? राणी मासा कितीला? कितीला बोला? धोमी पण 100ला वाटते. धोमी गावच वेगळं ना? हां गावच वेगळं दिसतंय. ते चांगले होते ना मोठे? 200. एकदा बघायला पाहिजे ना तो मासा. आता कडक आहेत म्हणून वाटतंय. तुम्ही नरमास की नरमास सांगतात ऑप्शन नाही. 100ला वाटाय. काय म्हणलं? आणि हा कुप्पा मासा आहे तो 200ला एक आहे. एक करली 150 आणि 600 रुपये किलो आहे. मोठे बोंबील आहे ते. बोंबील नाही, कोलंबी. मोठे कोलंबी आहे. मोठी आहे. हलवा केवढा आहे? त्यांच्याकडे बांगडा बरा वाटतो मला. विचार. बांगडे कसे? बांगड्याचं 100 रुपये वाटायसाठी इकडे. आणि हलवा 400ला एक. बांगडे फ्रेश आहेत बांगडे. बोटी जात नाहीत त्यामुळे मच्छीवाला कमी आहेत. आणि हे मोदके आहेत. मोदके 100चा वाटा आहे. हलवा हा खरपा पापलेट हा कसा आहे? आज 1200ला 2. कुठला पापलेट आहे? पापलेट कसं काही? 1200ला जोडी. हे 1200ला जोडी आहे. पापलेट ते मोठी साईज आहे ती 1200ला 2 आहेत आणि छोटे ते 600. ते रावस आहे काय ग? म्हणते तो रावस करते नाही. रावस हां ते सफेद मोठी आहे ती 500, छोटी 400. एक करली तारली किती? 200. बोंबील पण 200. एवढं महाग आहे. मच्छी अजून आल्या नाहीत काय? कधी? 15 ऑगस्ट पर्यंत ना. तेच म्हणतात. शांत पण आहे. मग दुसरं उद्या रविवारी पण असंच असतं शांत? सगळे असतं ना? तेच म्हणते. हा कोपा मासा आहे. धोमी, राणी मासा, बांगडा. पण अजून मच्छी आहे ती बर्फातलीच आहे. 15 ऑगस्ट नंतर बोटी जाणार. त्यानंतर आपल्याला फ्रेश मच्छी खायला मिळणार आहे. नाहीतर आता सगळ्या बर्फातल्याच आहेत. मी इकडे आता सध्या मच्छी सगळ्यांकडे महागच आहे त्यामुळे सगळ्यांकडे एकच भाव आहे मच्छीचा. 15 ऑगस्ट नंतर बघूयात आपण कुठल्या तरी एका मार्केटला जाऊ. त्यावेळी आपल्याला फ्रेश मच्छी बघायला मिळेल. आता या सगळ्या बर्फातल्या
आता संध्याकाळ झाली तर इकडे गर्दी वाढत चालली आहे. असा हा नालासोपारा वेस्टचा मार्केट आहे. अगं तिला सांग आता तिच्याकडे संपले आता दिले मी गाबून. कसे ते तिला गाबुलीच्या लागतात. हा साध्या नालासोपाराचा मार्केट आहे. इकडे बघा तुम्हाला गावच्या भाज्या मिळतील. हे टाकळ्याची भाजी आहे, शेगळ्याची भाजी. हे कसले काय मायाळू. कुठली ही मायाळू. कच्चे पपई. हे बघ किती मोठे. त्याला काय बोलतात? कंटुले. कंटुले एवढे मोठे मोठे. केळाचे केळफूल. हे सगळं गावचं. आंबाडे. हे आंबाडे. एवढे मोठे कसे आहेत हे? बघ किती 2च कसं असतील हे. स्टेशनला आलात की तुम्हाला इथे मस्त हिरव्या हिरव्या भाज्या मिळतील. सगळं गावचं इकडचं. आणि इकडे आला तर तुम्हाला या गावच्या भाज्या बघायला मिळतील. इथे आला वेस्टला खूप गर्दी असते नालासोपाराला. हे बघा इकडे आला तर तुम्हाला ही भाजी. ही कुठली हिंसासार कुठली भाजी आहे आम्हाला काय माहिती नाही. पहिल्यांदाच ऐकतो. आणि हे अळूची आहेत. दांडू. काय दांडू ना. हे शेवाळ. आणि मावशी हे काय आहे? हे त्याच्यात कसले ह्याचे ह्या भाजीचे हे कंद. हो ना, कंद ना. आणि ह्याला नाव काय आहे मावशी? ह्याचं नाव लोती. ही लोतीची भाजी आहे. आणि त्या भाजीचे हे मोठे कंद मूळ आहेत. हे काय गेंडू काय बोलल्या बाबा. दंडू. हे आपण कधी ऐकलेली नाही नाव आहे. ही जी पान आहेत ती अळूची वडी बनवतो त्याची पान आहेत. मोठी आहेत, एकदम फ्रेश आहेत. हे इकडे ताडगोळे. हे ह्याच्यामध्ये ताडगोळे आहेत. भाजीचे आहे काय? ताडगोळे नाही ना. ते काहीतरी बनवतात ना त्याचा. ह्याच्यामध्ये ताडगोळे नाहीत. ह्याच्यापासून आपण ते काहीतरी ज्यूस वगैरे बनवतो ना, गोड पदार्थ ते बनवतात. आणि हिरव्या पपया आहेत, लिंबू. प्लम बोलतात त्याला. प्लम. नालासोपाराला आला तर तुम्हाला इकडे वेगवेगळ्या भाज्या बघायला मिळतील गावठी. जशा की ह्या सगळ्या भाज्या. कधीतरी एकदा ह्या मार्केटला व्हिजिट करा. कारण का इकडे तुम्हाला खूप प्रकारच्या मच्छी बघायला मिळतील. आत्ता नव्हत्या एवढ्या, पण नंतर ऑगस्ट नंतर मिळतील. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करून तुमची मतं मला कळवा. चला तर मग भेटूयात परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. शेअर आणि सबस्क्राईब कीजिए.